जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो म्हणजे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला लागणारी आवश्यक कागदपत्रे। जर हे डॉक्युमेंट्स नसतील तर आपण कितीही फॉर्म भरा किंवा कितीही तिथे एस करा, नंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा आपल्याला तिथं बाद केलं जातं। भले मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं तरी हरकत नसते। मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जर ते डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर मग आपल्याला बाद केलं जातं। त्याच्यामुळे आत्ताच बघून घ्या, कारण जाहिरात लवकरच येणार आहे, फॉर्म भरायला लवकरच सुरुवात होईल। त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत का ते पाहून घ्यायचं प्रत्येकाने। बघूयात, सुरुवात करूयात। तर बघा, पोलीस भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे इयत्ता 10वी। आता आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी 12वी पास लागतं, बरोबर। शैक्षणिक पात्रता 12वी, पुढे पदवी झालेली असल्या, ग्रॅज्युएशन वगैरे काही असलं तरी चालतं, पण 12वी पास आपल्याला लागतंच। ओके, तर त्यासाठी सगळ्यात पहिलं मग आपलं 10वी SSC आणि HSC। तर 10वीचं उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे असतं, म्हणजे आपला रिझल्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही असेलच आपल्याकडे। ठीक आहे, त्याच्यानंतर 12वीचं उत्तीर्ण गुणपत्रक म्हणजे आपला रिझल्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट नसेल, शाळेत कॉलेजमध्ये कुठे जमा केलं असेल, घेऊन यायचंय। ठीक आहे, 10वी 12वीचे गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र आपल्याला इथे आवश्यक आहे, ओरिजिनल। ठीक आहे, त्यानंतर आहे उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास त्याचे प्रमाणपत्र, म्हणजे 12वी नंतर तुम्ही जे काही शिकला असाल त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं, जर तुम्ही मेन्शन केलं असेल की बाबा माझं हे शिक्षण झालंय, तर मग ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सबमिट करावेच लागतील। ओके, पण गरजेचं इथपर्यंतच आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या कास्टसाठी नॉन क्रिमिलियर जर असेल तर ते तुम्हाला तिथे त्याचं डॉक्युमेंट तिथे दाखवावं लागतं, म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे। त्याच्यानंतर आहे आपला शाळा सोडल्याचा दाखला, LC लिव्हिंग सर्टिफिकेट, हा तुमचा 12वीचा चालतो। ओके, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सुद्धा, हे नसेल तर बोनाफाईड और आहे त्याला, पण मोस्ट ऑफ सगळ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला असतो, त्याच्यामुळे ह्याच्यावर काम आपलं होऊन जाईल। त्यानंतर आहे वय व अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच आपलं डोमासाईल कंपल्सरी आहे, एकदा काढलं की परत काढायची गरज पडत नाही। डोमासाईल प्रत्येकासाठी गरजेचं आहेच। ओके, त्याच्यानंतर हा गुणपत्र आणि प्रमाणपत्र ह्याचं झालं। त्यानंतर आहे आपलं पोलीस पाल्य, जर तुम्ही असाल तरच त्याचं सर्टिफिकेट हवंय, मग तिथं मेन्शन करावं लागतं पोलीस पाल्य, मग त्याच्या एवढ्या एवढ्या जागा आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी वगैरे वगैरे। जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आहे, काही काही आता EWS म्हणा, त्याला कास्ट सर्टिफिकेट नव्हतं। ओके, तर ज्यांना ज्यांना पाहिजे, ज्या ज्या कास्टसाठी, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट इथे हवं आहे। त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला फक्त गरजेचं पडतं पोलीस वाहन चालक भरतीचा फॉर्म भरण्यासाठी। आपल्या शिपाई भरतीचा फॉर्म भरण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स लागत नाही। चालकचा जर तुम्ही फॉर्म भरताय मग तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स ते तुम्ही नॉर्मल आपलं LMV काढलं तरी चालतं, लाईट मोटर व्हेकल, तेही इथं चालून जातं। त्याच्यानंतर तुम्ही जर होमगार्ड असाल तर होमगार्ड प्रमाणपत्र लागतं 1095 दिवसांचं। याच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका होती, तर लक्षात ठेवायचं हे। ओके, जर असाल होमगार्ड तरच, मग याच्या जागा वगैरे वेगळ्या असतात। ठीक आहे, त्याच्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र म्हणजे EWS, जर ह्या कास्टमधून फॉर्म भरत असाल तरच लागतं। त्याच्यानंतर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र, तुम्ही जर खेळाडू असाल तर खेळाडूचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं द्यावं लागणार। तुम्ही जे असाल त्याचं सर्टिफिकेट द्यायचं, नुसतं एस करून तिथं चालत नाही, त्याचं सर्टिफिकेट सोबत तुम्हाला अटॅच करावं लागतं। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे अंशकालीन पदवी, जर तुम्ही असाल तर त्याचं सर्टिफिकेट। खुला प्रवर्ग म्हणजे ओपन वाल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी जे 30% आरक्षण आहे, 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी जे सर्टिफिकेट भेटतं तर ते सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल। त्याच्यानंतर तुम्ही जर प्रकल्पग्रस्तामध्ये येत असाल, भूकंपग्रस्तामध्ये येत असाल तर त्याचंही प्रमाणपत्र तुम्हाला तिथे दाखवावं लागतं। आणि आपलं कम्प्युटर MSCIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक म्हणजे MSCITचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागतं। आता हे सर्टिफिकेट MSCIT, आता लास्ट टाइम जेव्हा भरती झाली तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की लगेच इमर्जन्सी तुमच्याकडे हे सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही नंतर दिलं तरी चालतं, म्हणजे जॉईन झाल्याच्या नंतर मग 6 महिन्यामध्ये तुम्ही ते देऊ शकत होते। नसेल तर काढून घ्या। ठीक आहे, आणि आधार कार्ड हे तर आपलं कंपल्सरी आहेच। त्याच्यानंतर माजी सैनिक उमेदवारांकरिता एक सर्व्हिसमॅन डिस्चार्ज कार्ड किंवा आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम जे काही प्रमाणपत्र त्यांचे असतील
तुम्ही जर दाखवताय की तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात तर तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथे जमा करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्ही जर अनाथ असाल, अनाथ आरक्षण म्हणून तुम्ही तिथे टिक केलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट दाखवावं लागेल, अनाथ सर्टिफिकेट. जात वैधता जर झाली असेल तर त्याचंही सर्टिफिकेट दाखवावं लागेल. त्यानंतर नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे 5 फोटो, हे काय आपल्याला सांगावं लागत नाही. आणि जर आपल्या नावात काही बदल झाला असेल, आता असं नाही की फक्त महिलांच्याच नावात बदल होतो. आता महिलांच्या नावात बदल होतं हे तर प्रत्येकाला माहिती आहे की लग्न झाल्यानंतर आपलं सरनेम चेंज होतं, वडिलांच्या नावाच्या जागी पतीचं नाव येतं. मग जेव्हा महिला ती फॉर्म भरते तेव्हा मग तिला ते गॅजेट जोडावं लागतं किंवा मॅरिड सर्टिफिकेट जोडावं लागतं. पण फक्त त्यांच्याच नावात बदल होतो असं नाही, तर आपली मुलं जी आहेत, विद्यार्थी, तर त्यांच्या नावात सुद्धा काही करेक्शन वगैरे असतं, तर त्याचंही तुम्ही गॅजेट काढून घ्यायचं आहे. थोडंफार पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी वगैरे, किंवा या अक्षराच्या जागी तो अक्षर झालाय असं होऊन जातं. तर त्याचं तुम्ही नावात जर बदल झाला असेल तर शासकीय राजपत्र तुम्हाला तिथे जोडायचं आहे, ती प्रत. आधार कार्ड आहे तर पॅन कार्ड सुद्धा पाहिजेच. तर ही आहेत आपली महत्वाची कागदपत्रे. बघा प्रत्येकाजवळ आहेत का? महत्वाची कागदपत्रे कुठली आहेत? आपलं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट साईज फोटो आहे. त्याच्यानंतर हे सगळे जर तुम्ही असाल तर सर्टिफिकेट द्यायचं, याच्यामध्ये असाल तर सर्टिफिकेट. त्याच्यानंतर बघा हे पण कंपल्सरी नाहीये, जे असतील त्यांनीच, हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर जे ओपन वाल्या महिला असतील त्यांच्याकडे 30% आरक्षण कंपल्सरी आहे, त्याचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, ईडब्ल्यूएस असाल तर त्याचं सर्टिफिकेट. हे पण जर असेल तर सर्टिफिकेट, कंपल्सरी नाहीये. हे कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर बघा तुमच्याकडे याच्यात कुठलं काही डॉक्युमेंट आहे नाहीये, बघून घ्या व्यवस्थित आणि काढून घ्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि काही अजून माहिती हवी असेल तुम्हाला, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करायचे, नक्की रिप्लाय दिला जाईल. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.